भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ती अगले से ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 22 जानेवारी 2025 बुधवार। गोड फल आणि त्यांचे फल माझ्या तोंडाला गोड लागले। गीतीचा शिरोमणी 2 अध्याय 3 वचन। आपण प्रभूसाठी फले उत्पन्न करायला हवे। आज आपण ठरवूया की प्रभूसाठी गोड आणि भरपूर फले द्यायची। माझा प्रियकर त्यांची बागेत यावा आणि त्यातील रुचकर फले गावी। गीतीच्या शिरोमणी 4 अध्याय 16 वचन। प्रभूसाठी कोणती फले द्यायची आहेत? ती म्हणजे पक्षासाठी योग्य फले। मत्ती 3 अध्याय 8 वचन। धार्मिकतेची फले फिलिप्पिय 1 अध्याय 11 वचन। आपला ओठाचे फल देवाला स्तुतीचा याग अर्पण करणे। हिब्रू 13 अध्याय 15 आणि आत्म्याचे फल गलतीकर 5 अध्याय 22 वचन 23 वचन। इस्रायल विषयी प्रभू दुःखाने म्हणाला, इस्रायल आपली द्राक्षलता रिकामी करतो, तो स्वतःसाठी फले उत्पन्न करतो। होसे 10 अध्याय 1 वचन। काही विश्वासणारे स्वतःची इच्छेप्रमाणे आपले उत्पन्न करतात, त्याने इतरांची फिकीर नसते। ते सुसमाचार सेवेसाठी योगदान देत नाहीत, ते प्रभूसाठी आपले काही देत नाहीत ना त्यांची नावाचा गौरव करण्याचे प्रयत्न करतात। प्रभू तुमच्याकडे फल शोधण्यासाठी येतो। जर तुम्ही कटुता, ईर्ष्या आणि वैर मनात बाळगत असाल तर प्रभू निराश होईल। पण जेव्हा तुम्ही चांगली फले उत्पन्न करायला सुरुवात करता, तेव्हा प्रभू तुम्हाला अधिक उंच नेईल, आशीर्वाद देईल आणि समृद्ध करेल। एक पता एका दिवसात फल बागेतून चालता तो प्रार्थना करू लागला, प्रभू माझ संपूर्ण जीवन फलहीन केल्या मला चांगली फल उत्पन्न करायला वापरशील काय? त्याने आपले डोळे वर केले तेव्हा त्याला एक आंब्याचे झाड दिसले, जिथे खूप गोड फल होती। तो अधिक दुःखी झाला। तो विचार करू लागला, जेव्हा ही साधी झाडेही इतकी फल देऊ शकतात, तर मी तुझ्यासाठी फल का देऊ शकत नाही? प्रभू, तुम्ही असं विचार करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। प्रभू त्यांच्याकडे पाहून म्हणाला, मला तुला माहीत आहे काय की ही झाड फल का देतात? झाड फल देऊ लागल्यावर ती झाडाची रसायला आपल्यात सामावून घेतात। त्यांची छिद्राद्वारे झाडाच्या रसाने झाडाचा स्वाद आणि गुणधर्म फलात पोचतात आणि ते फल विकत। अशा प्रकारे फल झाडाच्या गोडी, सुगंध आणि स्वादाने भरत आणि ते आपल्या मालकाला उपयुक्त होत। जसा फल आपल्या झाडाकडे आपली हजारो छिद्रे उघडतात, तसेच तुम्ही तुमचे हृदय स्वर्गाकडे उघडले पाहिजे। प्रभू तुम्हाला स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण करेल। मग तुम्ही एक फलदायी जीवन जगाल आणि प्रभूसाठी व इतरांसाठी उपयुक्त ठराल। त्या दिवसापासून त्या फक्ताने प्रभूसाठी गोड फल देण्याचे रहस्य जाणेल। देवाची मुले, तुम्हीही हे शिका आणि प्रभूसाठी आनंददायी फल उत्पन्न करा। ध्यानासाठी वचन योसेफ एक फलदायी ढगाळी आहे। पाण्याची विहिरी जवळील फलदायी ढगाळी, त्यांची शाखा भिंतीवरून पलीकडे जातात। उत्पत्ती 49 अध्याय 22 वचन। आजच्या बायबल वाचन सकाळी निर्गम 4 अध्याय 5 अध्याय 6 अध्याय। संध्याकाळी मत्ती 14 अध्याय 22 वचन से 36 वचन। धन्यवाद।